कृष्ण हरे हरे सुंदर
दास पीतांबर तुलसी हार गला दास पीतांबर Amen.
देववसे चित्ती त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती। देववसे चित्ती त्याची घडावी संगती,
घडावी संगती त्याची घडावी देव वसेचित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती आवडते मना देवा पुरवावे देवा पुरवावे वासना देवा पुरवावे आवडते म्हणा देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना हरिदासी भेटी नो अंग संगती अंग संगती नो अंग संगती हरि हरि बेटे नव अंग संग तुटे नव अंग संग तुटे नव अंग संग तुटे से आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना भले जिने भले संत संकटणे भले संत संकटणे तुका मरे जिने भले संत संकटणे भले संत संकटणे भले संत संकटणे भले जिने भले संत संकटणे भले संत संकटणे भले संत संकटणे आत्मा मरे जिने भले संत संकटणे भले संत संकटणे भले संत संकटणे आयुष्य आवडते मला देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हो विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार 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 जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठ्ठल विठ्ठल
वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी किंवा हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा कर लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता मस्तक माझा पायावरे मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या यावर करे संतांच्या देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आनंद कंद कैवल्य गुणनिधान जगदाधार मर्यादा पुरुषोत्तम देवादि देव भगवान रामप्रभूंच्या पावन दरबारामध्ये सर्व संत महंत वारकरी वैष्णव विद्यार्थी वृंद माता भगिनी भाविक सज्जन तरुण बांधव बाल गोपाल सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये प्रभुचरणी तिसरं वाक्पुष्प समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भागवत धर्म मंदिराच्या कलशस्थानी विराजित झालेले भगवत पूज्यपाद संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्व वारकरी मंडळींच्या कंठामध्ये सतत दरवळणारा अति सुपरिचित असलेला हा गोड अभंग आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय आपलं उपास्य दैवत देवादिदेव रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पांडुरंग परमात्मा त्या पंढरीनाथाकडे
संत संगतीची मागणी करत आहेत. विठ्ठल तुकोबाराय या अभंगाद्वारा पंढरीनाथाकडे मागणी करतायत. त्याची मीमांसा अल्पमतीने उपस्थित सर्व संत मंत विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन आणि उपस्थित सर्व सुजान श्रोतृवर्ग सर्वांच्या कृपाप्रसादाने आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दामध्ये परिहार देणं अगत्याचं आहे. आपल्या या जव्हार शहरामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम ज्यांच्या जीवनाचा आचार करावा, ज्यांच्या जीवनाचा विचार करावा, ज्यांच्या नामाचा उच्चार करावा, ज्यांचं जीवन आचरणीय आहे, विचारणीय आहे, उच्चारणीय आहे, असे मर्यादा पुरुषोत्तम देवादिदेव भगवान रामप्रभूंच्या ज्ञानोबाराय, तुकोबाराय, श्री संत निवृत्तीनाथ महाराज देवभक्ताच्या साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने आणि जव्हार शहर आणि परिसर या परिसराच्या माध्यमातून आयोजनातून नियोजनातून मला वाटतं या ठिकाणी चतुर्थ दिनी हा कीर्तन महोत्सव भक्तिसंघ भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होतो आहे. मला वाटतं तालुक्यातील सर्व अंतरंग परमार्थ करणारी मंडळी या ठिकाणी एकत्र आलेली आहेत. आपल्या सर्वांच्या योगदानातून आणि या सप्ताहाची सर्व संयोजक मंडळी सर्वांची नावंही मला ज्ञात नाहीत आणि कुणाचं तरी घेतलं तर कुणाचं तरी राहील. तेव्हा एका म्हणता भले दुजे सहजेची निंदिले. तेव्हा सर्वच संयोजक मंडळी आणि परिसरातील सर्व भाविक सज्जन सर्वांच्या योगदानातून आयोजनातून नियोजनातून अतिशय सुरेख आणि देखणा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि या उत्सवामध्ये भक्तिगंगेमध्ये उपासना गंगेमध्ये सेवेच्या माध्यमातून अवगाहन करून जीवन मंगलमय बनवण्याची संधी माझ्याही जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि मला वाटतं ही सेवा माझ्या वाट्याला येण्याचं कारण असं आहे की आदरणीय आमचे हाडाचे वारकरी वामनदादा दररोज ब्रह्मगिरीची परिक्रमा करतात. दररोज मला वाटतं त्यांच्या सेवेला आपण सगळे जण दंडवत घालू. आपल्याकडून आयुष्यामध्ये 2-4 होतात की नाही, 4-5 होतात की नाही, ते दररोज परिक्रमा करतायत दररोज. तेव्हा केवढी मोठी सेवा आणि त्यांच्या माध्यमातून या सेवेची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. मी माझं भाग्य समजतो की आमच्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या संस्थेचा जे 4 खांब आहेत त्यामध्ये महत्त्वाचा खांब म्हणजे पालघर जिल्ह्यामधील स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब सोनोपंत दांडेकर यांच्या जिल्ह्यामध्ये सेवा करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. मामांचं जीवन हिमालयापेक्षा उंचीचं, आकाशापेक्षा व्यापक आणि समुद्रापेक्षा खोलीचं अशा प्रकारचं मामांचं उत्तुंग जीवन. त्यांचं नावच मामासाहेब सोनोपंत. मला वाटतं त्या सोन्याचा सुगंध आजही महाराष्ट्राच्या बाहेर दरवळतो आहे. मामाने आपलं जीवन ज्ञानोबारायांच्या आणि जोग महाराजांच्या संस्थेला समर्पित केलेलं जीवन होतं. त्यांच्याकडे सौंदर्य होतं, त्यांच्याकडे ज्ञान होतं, त्यांच्याकडे ऐश्वर्य होतं, त्यांच्याकडे भक्ती होती, त्यांच्याकडे सगळंच होतं. काही नव्हतं असं नव्हतंच. महाराज गुरुवरे मामासाहेब त्या काळामध्ये पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आणि त्या शहरामध्ये कॉलेजला जात असताना मामासाहेब
वारकरी संप्रदायाच्या वेशामध्ये जायचे महाराज. हो, त्या वेशाकडे पाहून वारकरी संप्रदायाची वेशभूषा, मामासाहेबांच्या कपाळावरचा गंध पाहिल्यानंतर मोठे मोठे लोक मामांच्या चरणावर नतमस्तक व्हायचे. मामासाहेबांचं सौंदर्य पाहून बऱ्याचशा मुली मामांवर जवळ यायच्या, मामाला विनंती करायच्या, मामासाहेब तुमच्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला यावा अशी अपेक्षा आहे. मामासाहेबांनी तो भाव जाणून घ्यायचा आणि मामासाहेबांनी सांगायचं आपण लग्न करायचं आणि पुन्हा मुलगा व्हायचा, त्याच्यापेक्षा मलाच मुलगा मान. या उंचीचं जीवन आपला सगळा पगाराचा पैसा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला खर्ची घातला आणि या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी, लाखो कीर्तनकार चांगल्या पद्धतीचे तयार झाले, आजही होत आहेत. अशा परमपूज्य मामासाहेबांच्या जिल्ह्यामध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं. या जिल्ह्यातील मातीचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तात प्राप्त झालेली आहे. तेव्हा उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्वांची नावं मला ज्ञात नाहीतच. आदरणीय मते महाराज आहेत, आदरणीय आपले विकास महाराज ना मृदंगाचार्य, आणखीन बरीचशी गायनाचार्य मंडळी आहेत, विद्यार्थी वृंद आहेत, खाली बसलेली सगळी महाराज मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, तरुण बांधव आहेत, परिसरातून आलेले सर्वच महाराज मंडळी, मृदंगवादक, गायनाचार्य, महाराज मंडळी, विद्यार्थी वृंद, माझ्यापेक्षा ज्ञानाने, सेवेने, वयाने वडीलधारी असलेली मंडळी, माता भगिनी, सर्वांना आदरपूर्वक वंदन करून मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामप्रभूंच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून भगवान त्र्यंबकेश्वर परमेश्वराच्या मारुतीरायांच्या श्रीसंत निवृत्तीनाथांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण धावत्या वेगामध्ये या अभंगाचं चिंतन करणार आहोत. माझ्याबरोबर आलेले दादा आहेत, माझ्याबरोबर आलेले मृदंगाचार्य गणेश महाराज आहेत, हे माझ्याबरोबर आलेला आळंदी पंढरीचा वारकरी बघा, काशी पायी केली घडीनं, नर्मदेच्या 5 परिक्रमा केल्यात. जे नर्मदेच्या 3800 किलोमीटर आहे ते अंतर नर्मदेचं, मी एकच केली, दादानी पण एक केली, पण त्यांनी 5 केल्या. ब्रह्मगिरीच्या 108 परिक्रमा केल्या आणि आळंदी पंढरीची वारी मला वाटतं 15-20 वर्ष वद्यवारी आळंदीची आणि शुद्धवारी पंढरपूरची अशी साधीतली मंडळी निवृत्तीनाथांचं दर्शन व्हावं, परिक्रमा व्हावी या उद्देशाने माझ्याबरोबर आलेले आहेत. तेव्हा सर्वांनाच आदरपूर्वक वंदन करून संयोजक मंडळींना धन्यवाद देऊन त्यांनाही वंदन करून आपण या अभंगाचं चिंतन करू. आज थोडासा विलंब झालेला आहे, पण विलंब जरी झालेला असला तरी धावत्या वेगामध्ये समारोपाकडे जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 3रं वाक्पुष्प प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करण्यासाठी तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवलेला आहे. तुकोबराय या अभंगामध्ये पंढरीनाथाकडे मागणी करतायत. मागणी ऐकणारी मंडळी म्हणतील मागणं आणि तुकोबाराय हे समीकरण जुळतंच कसं? मागणं आणि तुकोबाराय मला वाटतं हे 2 शब्द एका अधिकरणामध्ये येणं शक्यच नाही. का तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातलं मागणं हा शब्द कधीच समाप्त झालेला होता. मागणं हे जीवदशेमध्ये असतं, अपूर्णतेमध्ये असतं. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय जे ज्ञान गंगे न्हाले ते पूर्णतः जीवो निधाले, शांतीशी आले पल्लव नवे. ज्ञानोबाराय तुकोबराय यांचं जीवन परिपूर्ण झालेले आहे. तुकोबरायांची जीवनातली अपूर्णता संपलेली आहे. रामेश्वर शास्त्री तुकोबरायांचं वर्णन करतायत. तुकेता तुलने ब्रह्म तुकालिया है, तुकेता तुलने
तुकोबारायांच्या अति उच्च जीवनाचं वर्णन करत आहेत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. आकाशा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा पाण्याचं कारण असलेलं तेज नावाचं तत्व व्यापक आहे. तेजापेक्षा वायू तत्व व्यापक आहे. वायू तत्वापेक्षा आकाश व्यापक आहे. आकाशापेक्षा अणुपेक्षा व्यापक सूक्ष्म आणि आकाशापेक्षा व्यापक फक्त जगामध्ये परब्रह्म तत्व आहे. आकाशापेक्षा व्यापक आणि अणुपेक्षा सूक्ष्म हे परब्रह्म तत्व आहे. आणि त्या परब्रह्म तत्वाशी रामेश्वर शास्त्री तुलना करतात. एका पारड्यामध्ये परब्रह्म नावाची वस्तू ठेवली आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तुकोबारायांना ठेवले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. तुकोबाराय परब्रह्म स्वरूप झालेले होते. म्हणून तुकोबारायांच्या जीवनातलं मागणं हा शब्द समाप्त झालेला होता आणि त्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय अजर अमर झालेले आहेत. अजर अमर झालेले आहेत. मागणाऱ्यांचे काही प्रकार आहेत. एक वर्ग देवाकडे सगळेच मागतायत पण त्याचे 2-4 प्रकार आहेत. पहिला वर्ग असा आहे तो देवाची सेवा करत नाही पण मेवा मिळावा, देवाकडून मेवा मिळावा अशी काय करतो अपेक्षा करतो. दुसरा वर्ग असा आहे सेवाही करतो मेवाही पाहतो. तिसरा वर्ग असा आहे जेवढी सेवा तेवढाच मेवा. आणि चौथा वर्ग असा आहे काया वाचा मनाने देवाची सेवा पण सेवेचा मोबदला देवाकडे मागत नाहीत. ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती, ठेवनिया काही न मागती. तुका म्हणे जीवा भाव देवा पायी, ठेवनिया काही म्हणे जीव भाव देवा पायी ठेवनिया काही न मागती. काया वाचा मनाने सेवा करतात आणि त्या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाकडे तुका म्हणे तुझी न लगे दसुडी. इतकं सुद्धा संत महात्मे देवाकडे मागत नाहीत. का मागत नाहीत? त्यांच्या जीवनातलं मागणं संपलेलं असतं. तत्वज्ञ महापुरुषांच्या जीवनातलं मागणं का संपलेलं असतं त्याचं गमक 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगतो. ज्यांच्या जीवनामध्ये देवसत्ता दैवसत्ता आणि अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय झालेला असतो त्यांच्या जीवनातलं मागणं संपलेलं असतं. विढाल देवसत्तेच्या बाबतीमध्ये संतांचा विश्वास असतो की देवाची सत्ता सगळ्याचा सांभाळ करणारी आहे. हो, देवाची सत्ता यच्च यावत प्राणी मात्राची जीव मात्रांचा सांभाळ करणारी आहे
असा संतांचा विश्वास असतो. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही, तुझं मोकळील ऐसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकळील ऐसे नाही, तुझं मोकळील ऐसे वा मते बाबा. सकळ जीवांचा करीतो सांभाळ असं आहे का? पालघर तालुक्यातील जीवांचा करीतो सांभाळ असा शब्द नाही. सकळ जीवांचा भगवान परमात्मा सगळ्या जीव मात्रांचा सांभाळ करतो. बरं, सगळ्यांना जीव घातल्याशिवाय देव जीवतच नाहीत. भगवान परमात्मा आपल्याला सगळ्यांना दररोज जीव घालतात. रुक्मिणी आईसाहेब देवाला चिडून बोलल्या, देवा आम्ही स्वयंपाक करतो मुरमर करून आणि तुम्ही वेळेत जेवायला येत नाही, तुम्ही काय दहाब्यावर जाताय काय? हा, माळकऱ्याने गंध लावणाऱ्याने तरी किमान हॉटेलमध्ये जाऊ नये. नाही जाऊ नये महाराज. हॉटेलमधलं अन्न टेस्टेड असेल पण पवित्र नाही, आणि आपल्या धर्मपत्नीने केलेला स्वयंपाक रुचकर नसेल पण पवित्र आहे. विढाल तेव्हा तुम्ही वेळेत जेवायला का येत नाही बरं? का तुम्ही विलंब लावता? भगवंताने सांगितलं, रुक्मिणी मी सगळे जेवल्याशिवाय जेवण करत नाही. विश्वातल्या सगळ्या जीवांना मी सगळ्यांना जीव घालतो नंतर जेवण करतो. रुक्मिणी आईसाहेब मी सांगितलं सगळ्यांना जीव, जगातल्या सगळ्या जीवांना, मानवालाच नाही, जगात जेवढे जीव जंतू आहेत त्या सगळ्यांना मी जीव घालतो. रुक्मिणी आईसाहेबाला वाटलं कसं शक्य आहे? आपण परीक्षा घेतली पाहिजे देवाची. जगामध्ये मुंग्या किती असतील महाराज? तुमच्या एकट्या जव्हार शहरामध्ये किती मुंग्या आहेत त्याचं परिमाण सांगा. कीर्तन संपल्यानंतर 11 रुपये रोख देतो तुम्हाला बक्षीस. महाराज घरात निघालेल्या मोजता येत नाहीत. जगात किती मुंगे असतील, किती मुंगे असतील, किती पशु असतील, किती पक्षी असतील, पण भगवान परमात्मा सगळ्यांना जीव घालतात. तुम्ही सगळ्या जीवांना जीव घालता म्हणले हो. आणि मग रुक्मिणी आईसाहेबांनी परीक्षा घेण्याकरता एक मुंगी पकडली. ती डबीमध्ये कोंडलेले, तिला हवा जाईल अशी थोडी व्यवस्था केलेली आहे आणि तिला लपवून ठेवलेले. देव आले, हातपाय धुतले देवाला बसण्याकरता. चांदीचा पाट टाकलेला आहे, सोन्याचं ताट मांडलेले. कशाला जर्मलचं मांडायचं, पितळाचं स्टीलचं? तो लक्ष्मीचा मालक आहे. आणि 56 भोगाने भरलेलं ताट आईसाहेबाने देवाच्या समोर आणलेलं आहे. भगवान परमात्मा प्रसन्न अंतकरणाने आता प्रसाद घेणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी आईसाहेबाने हात धरला. देवा थांबा. काय रुक्मिणी थांबा? सगळे जेवले, सगळ्यांना जीव घातलं. देवाने सांगितलं जगातला एकही, विश्वातला एकही जीव मी उपवाशी ठेवलेला, सगळ्यांना जीव घातलेला आहे. थांबा थांबा, थोडं थांबा. आणि मग देवाला जेवायचं थांबवलं. महाराज पळतच गेल्या आणि ती लपवलेली डबी तिकडंच उघडली. उघडली पाहिली तर त्याच्यामध्ये साखराचे कण होते आणि मुंगी साखराचे कण सेवन करत होते. रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. आपला विश्वास नाही देवावर, आपण देवाची पत्नी असू. कारण आठवीसी कृपाळू व्यक्तीला तुकोबाराय सांगतात. कारेनाठविषयी
अरे तुझी बायको तुझ्या पाया पडत नाही आणि तू देव नाही पुढच्या गोष्टी करतो. देव नाही म्हणणाऱ्या अशा नास्तिकाला तुकोबाराय प्रश्न विचारतायत. का रे नाठविशी कृपाळो देवाशी आणि पोषितो जगाशी एकला तो. जगाशी पोषितो म्हणजे जगातल्या सगळ्या जीवजंतूंचं भरण पोषण करणाऱ्या पांडुरंगाचं नामचिंतन तू का करत नाहीस. तू देव मानत नाहीस. मला तू सांग, बाळा दुधा कोणी केली ते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवी दोन्ही. तुकोबाराय त्याला विचारतात. आईच्या उदरातून बाहेर आल्या आल्या बाजेवर आईच्या मांडीवर झोपून तुझे दूध पिला, ते दूध तुला कोणी दिले रे? तुझ्या बापानं, तुझ्या आईनं? तर नाही. त्याचं उत्तर आहे वाढवी श्रीपती सवे दोन्ही. भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर आपल्याला आपल्या अन्नाची व्यवस्था करतात, त्याच्यामध्ये नवल नाही. आपला जन्म होण्याच्या अगोदर भगवान परमात्मा आपल्या अन्नाची व्यवस्था करतात. महाराज तुकोबाराय सांगतात वाढवी श्रीपती सवे दोन्ही. भगवान परमात्मा आईच्या उदरामध्ये एकीकडे गर्भ वाढवतो आणि दुसरीकडे आईच्या स्तनामध्ये दुधाच्या रूपाने त्याचं अन्न तयार करतो. म्हणजे बाहेर येण्याच्या अगोदर जर भगवान परमात्मा आपल्या अन्नाची व्यवस्था करत असेल तर मला वाटतं बाहेर आल्यानंतर अन्न वस्त्र निवाऱ्याची चिंता करायची गरजच काय आहे. पोषितो जगाशी एकला तो. तेव्हा देव सत्तेच्या बाबतीमध्ये आमच्या संतांचा आत्मविश्वास आहे. देवाची सत्ता सगळ्यांचा काय करणारी आहे, सांभाळ करणारी आहे. त्यामुळे भगवान परमात्मा देवाला शिव्या देणारे जे आहेत त्यांना अगोदर जीव घालतो, भजन करणाराला नंतर जीव घालतोय. तुकोबाराय सांगतात शिव्या देणाऱ्याला जर देव जीव घालतोय तर आपल्याला तो जीव घालणार नाही का? या नात्याने संत महात्मे तत्वज्ञ पुरुष देवाकडे मागत नाहीत. देव सत्तेच्या बाबतीमध्ये देवाची सत्ता सगळ्यांचा सांभाळ करणारी आहे असा विश्वास आहे. दुसरी आहे दैव सत्ता. दैव सत्तेच्या बाबतीमध्ये आमच्या संतांचा आत्मविश्वास आहे. असा समज आहे अन्न मान धन हे तो प्रारब्ध दिने, हे तो प्रारब्ध दिने, हे तो प्रारब्ध दिने, बाबतीमध्ये आमच्या संतांचा असा दृढ विश्वास आहे अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. अन्न मान आणि धन हे ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर काय आहेत, अवलंबून आहेत. उगा एकमेकाकडे बघून जळायचं काही कारण नाही. आपल्या प्रारब्धात नसेल तर देव देऊ शकत नाही आणि आपल्या प्रारब्धात असेल तर देव नव्हे देवाचा बापही काढून घेऊ शकत नाही. तेव्हा अन्न मान धन या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर अवलंबून असल्यामुळे याही नात्याने संत महात्मे जगाकडे तर नाहीत पण जगाच्या मालकाकडेही हात पसरत नाहीत. जगाच्या मालकाकडे हात पसरत नाहीत. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. आणि तिसरी गोष्ट अशी आहे अंतःकरणामध्ये आत्मज्ञानाचा उदय झालेला असल्यामुळे कोण मागणार, कुणाकडे मागणार आणि काय मागणार. आत्मज्ञानाचा उदय झालेला असल्यामुळे अद्वैत बोधावर ते आरूढ झालेले असल्यामुळे आत्मानंदम च द्विजानीयात आयम अस्मिति पुरुषः किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. आत्मज्ञानाचा उदय झालेला असल्यामुळे मी ब्रह्म आहे आणि सगळं जगही ब्रह्मस्वरूप आहे. देव आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. मीही देव आणि सगळं विश्वदेव
सत्यत्वे अशा प्रकारचा अनुभव आलेला असल्यामुळे या तिन्ही कारणामुळे संतांच्या तत्वज्ञ महापुरुषांच्या जीवनातलं मागणं समाप्त झालेलं असतं आणि या उच्च कोटीतील जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातलं मागणं समाप्त झालेलं होतं. अहो मग देवाकडे मागणी करणारे अनेक अभंग आहेत. याची संगती काय? तुकोबारायांनी 4042 अभंग लिहिलेले आहेत. देवडीकर प्रतीमध्ये 4092 अभंग आहेत. त्याच्यामध्ये 4042 तुकोबारायांचे आहेत आणि बाकी काही निळोबारायांचे आहेत, काही रामेश्वर शास्त्रीचे आहेत आणि काही कान्होबारायांचे आहेत. असे मिळून 4092 अभंगाची संख्या. त्यामध्ये 4042 अभंग आहेत. गुरुवारे मामासाहेबांनी गाथ्याचं वर्गीकरण केलं आहे बघा. नामपर, अद्वैतपर, मागणीपर, संतपर. त्यामध्ये मागणीपर एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 145 अभंग देवाकडे मागणी करणारे आहेत. तुम्ही म्हणाल तुकोबारायांच्या जीवनातलं मागणं संपलेलं होतं आणि जगद्गुरु तुकोबाराय अनेक अभंगातून मागणं मागतात. हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, देवा हे चिदान दे गा देवा, देवा हे चिदान दे गा देवा, देवा हे चिदान दे अखंड जया तुझी प्रीती संत संगती देई चरण सेवा. शेकडो अभंग आहेत, शेकडो अभंग. अनेक अभंगातून तुकोबाराय मागतायत आणि तुम्ही विधान करताय तुकोबारायांच्या जीवनातलं मागणं संपलेलं होतं. तुकोबाराय तर मागितलेलं दिसतायत. मग याची संगती लावायची कशी? त्याचं उत्तर एक वाक्यामध्ये असं आहे. तुकोबारायांच्या जीवनातलं मागणं संपलेलंच आहे आणि तुकोबाराय अनेक अभंगातून मागतायत. याची संगती अशी आहे. तुकोबाराय देवाकडे मागतात. याचं कारण आहे त्याची की देव आणि संत भेटल्यानंतर देवाकडे संतांकडे काय मागितलं पाहिजे याचं सामान्य लोकांना काय व्हावं? ज्ञान व्हावं. हो, याच्याकरता संत महात्मे देवाकडे मागतात. त्यांना मागायची गरज नाही, मागायची गरज नाही. हो, देव भेटल्यानंतर, देवाकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर काय मागितलं पाहिजे, काय मागितल्यानंतर आपलं आत्मकल्याण होणार आहे याचं सगळ्या जगाला ज्ञान व्हावं म्हणून तुकोबारायसारखे महात्मे देवाकडे मागतायत. अनेक अभंगातून मागतायत. तसं प्रस्तुत अभंगातूनही मागतात. काय मागतात? देव बस चेत, देव बस चेत, देव बस चेत, देव बस चेत,
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये देवाकडे मागणी करतात. देवा देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुमचं वास्तव्य आहे अशा महात्म्यांची आम्हाला संगती घडावी. ज्यांच्या चित्तामध्ये देवा तुमचं वास्तव्य आहे त्यांची संगती आम्हाला घडावी. मला वाटतं हे शब्द आपल्याला अडचणीत आणणारे आहेत. महाराज म्हणतात देव वशे चित्ती त्याची घडावी. ज्यांच्या चित्तात, चित्त म्हणजे अंतकरण, ज्यांच्या अंतकरणामध्ये तुमचं वास्तव्य आहे त्यांची संगती आम्हाला घडली पाहिजे. मला वाटतं वेदांताचा सिद्धांत आहे, परमात्म तत्व नाही अशी काय नाही, जागाच नाही ना. तुकोबाराय सांगतात ज्याच्या चित्तामध्ये तुमचं वास्तव्य त्यांची संगती आम्हाला घडावी. आणि मला वाटतं त्याची वास्तव्य सगळ्यांच्या चित्तामध्ये आहे. आपल्या चित्तामध्ये काय भूत आहे काय? सगळ्यांच्याच हृदयामध्ये सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृतिर्ज्ञानमपोहनंच वेदैच सर्वै रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदेव चाहम. शिकले ना गीता? शिका की गीता शिका. 15व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात सर्वस्य चाहम, सर्वांच्या हृदय देशी. ज्ञानोबा आहे त्याच्यावर व्याख्यान करतात. मी अमुक आहे ऐशी जे बुद्धीस पुरे आहारनेशी ते वस्तू मी गा. भगवान परमात्मा सर्वांच्याच हृदयामध्ये वास्तव्य करून आहे. हो सर्वांच्या. सर्वा घटी राम देहा सर्वा घटी हरिपाठामध्ये वर्णन करतात. सर्वा घटी राम. घट म्हणजे देह. देहाला घट म्हणलंय बरं. घटच आहे पंचमहाभूतापासून तयार. आणि या सर्वांच्या अंतकरणामध्ये हृदयामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करून आहे. देव निघून गेले की मग काय नाही, रुपया कपाळा चिटकावायचा आणि भिंतीला टिकवून बसवायचं. तेव्हा
तो आपल्या सर्वांच्याच हृदयामध्ये आहे. परमात्म तत्व नाही अशी वस्तू नाही, परमात्म तत्व नाही असा देश नाही, परमात्म तत्व नाही असा काल नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. हो, परमेश्वर परमात्मा त्याचा देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तुतः अंत नाही. भगवत पूज्यपाद विद्यारण्य स्वामी यांनी पंचदशीमध्ये अनंत शब्दाची व्याख्या केली. पंचदशी अतिगोड ग्रंथ आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तो शिकवला जातो, आम्हाला शिकवलेला आहे. त्यामध्ये अनंत कशाला म्हणतात? न अंत इति अनंत. हा देवाचे हजारो नाव आहेत, त्यामध्ये अनंत हे एक नाव आहे. आणि त्या अनंत शब्दाची व्याख्या करत असताना विद्यारण्य स्वामी वर्णन करतात. न व्यापित्वाद देशतंतो नित्यम नापि कालताः न वस्तूपि सर्वात्म्यात अनंत्यम ब्रह्मणिम त्रिधाः. त्याला अनंत का म्हणतात? देशाने त्याचा अंत नाही. हो, देशतः त्याचा अंत नाही, तो सर्व देशामध्ये आहे. हरीची या दासादाय हरिदाही बाबा जैसा तैसा हरि एक, बाबा जैसा तैसा हरि एक. हरिची आदासा हरिदाही बाबा विनोदाची अपेक्षा करून आलेले त्यांची आज निराशाच आहे. मला वाटतं त्याची अपेक्षा करून तुम्ही आलेलेच नाहीत. श्रोतृवर्ग जाणकार आहे. काय वारकरी संप्रदायामध्ये विकृती निर्माण होत चालली महाराज, होत चालली नाही, झाली सगळी विकृती. कीर्तनाची मर्यादा आहे, भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी इतरानं कराव्या. आणि ती सोडून जे बोलतात ते वर्तमान काळातले कीर्तनकार मोठे, जे अभंगाला स्पर्श करत नाहीत, ज्यांची आग मोठी. काय चाललंय असू द्या. असत्य अशी रिजले जान. मला वाटतं याला आळा घालायचा काही अवघड नाही. संयोजक मंडळीनं ठरवलं सप्ताहाच्या की सौदा करणाऱ्याला बोलवायचं नाही, यांना गाई सोडावं लागते आणि गुरं राखावी लागतील महाराज. पण मला वाटतं या सगळ्या गोष्टीला कारणीभूत सौदे करणारे ही संप्रदायामध्ये जे विकृती निर्माण होत चालली त्याला कारणीभूत सप्ताहाची संयोजक मंडळी आहेत. 100%. तुम्ही जर नाही बोलवले सौदा करणारे, त्यांना सरळ सांगायचं, हो आम्ही सौदा करणाऱ्याला तारीख देत नाही, तर हो आम्ही आमच्या मनाने तुम्हाला प्रसन्न मनाने जी दक्षिणा घेऊन जाता येत असेल तर आमची सेवा करा. लय लवकर जागेवर येतील महाराज लोक. जाऊ दे, आता या विषयावर बोलण्यासारखंही राहिलं नाही, बोलणाराच मग काय दिसतंय, तोंड दिसतंय. जाऊ दे, असू द्या. पण कळकळ वाटते महाराज. ज्ञानोवराय तुकोवराय यांनी ही उपवास पाराने राखीला दारवंटा याचं भान कीर्तनकारांनी ठेवलं पाहिजे महाराज. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिताना 15-15 दिवस जेवण केलेलं नाही, आणि ती एक ओवी सांगून आम्ही खिसा भरून घेऊन जातोय. काय वाटेल ज्ञानोबरायांना? घेऊन जा, अडचण नाही. देणाऱ्याने प्रसन्न मनाने दिलेलं असेल तर घ्यायला काही, आयाची तृप्तीने घ्यायला काही हरकत नाही. पण अवघड झालं, जाऊ द्या. माझं विषयांतर व्हायला लागलेलं आहे. तेव्हा आम्ही आता ही जोग महाराज वारकरी संस्थेच्या पद्धतीनेच कीर्तन करतो. अभंग सोडून बोलायचंच नाही, अभंगच सांगायचा लोकांना. जगामध्ये मानवामध्ये परिवर्तन व्हायचं असेल तर संतांच्या विचारानेच होईल. कुठल्या पांडित्याने पंडिताकडून होणार नाही. तेव्हा हरीची या दासा हरिदाही दिशा बाहे जैसा तैसा. देशतः त्याचा अंत नाही, कालतः तो अनादी असल्यामुळे
त्याचा अंत नाही. ठाईचा चिकाळा अनादि बहुकाळा, मनोनिवेदा चाळा लावे लागे पाहिजे. कालाच्या दृष्टीने तो अनादि आहे आणि वस्तूच्या दृष्टीने सर्वा घटी राम देहादेही, म्हणजे वस्तुतः त्याचा अंत नाही, कालतः त्याचा अंत नाही आणि देशतः त्याचा अंत नाही, म्हणून त्याला अनंत म्हणतात. तेव्हा तुकोबारायांना विचारलंय की तो तर सर्वांच्या हृदयामध्ये आहे आणि तुकोबाराय मागणी करतात त्याची देववशे चित्ती त्याची घडावी संगती. मग तुकोबारायांच्या मागण्याला अर्थ तरी काय? तो तर सर्वांच्याच हृदयामध्ये आहे. मग तुकोबारायांना सगळ्या मानवाची संगती हवी आहे का? तर त्याचं उत्तर असं आहे. तुकोबाराय मागणी करतायत देववशे चित्ती त्याची घडावी संगती, आणि परमात्मा तर आपल्या सर्वांच्याच हृदयामध्ये आहे. मग अशी मागणी कशी करतायत? त्याचं उत्तर एक वाक्यामध्ये असं आहे. आपल्या सर्व सामान्य लोकांच्या हृदयामध्ये देवाचं जे राहणं आहे ते सामान्य रूपाने आहे आणि संतांच्या मारुतीरायांच्या हृदयामध्ये देव जो राहतो तो विशेष रूपाने राहतो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात देवा विशेष रूपामध्ये तुमचं ज्यांच्या चित्तामध्ये वास्तव्य आहे त्यांची आम्हाला संगती घडावी. देववशे चित्ती, वसवसती म्हणजे राहणे. ज्यांच्या चित्तामध्ये तुम्ही राहता, विशेष रूपाने राहता, त्यांची संगती आम्हाला घडावी. मारुतीरायांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा विशेष रूपामध्ये राहत आहेत. ज्ञानोबरायांच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपानदेवांच्या, जनाबाईच्या, मुक्ताबाईंच्या, मीराबाईंच्या, सावता महाराजांच्या, नामदेवरायांच्या, चोखोबरायांच्या, कानोपा पाठकांच्या, साधूच्या हृदयामध्ये देवाचं जे राहणं आहे ते विशेष स्वरूपाचं आहे. विशेष स्वरूपाचं संतांच्या हृदयामध्ये देव विशेष रूपाने राहत असल्यामुळे संतांच्या दर्शनाने दर्शन घेणाऱ्याचा काय होतो? उद्धार होतो. संतांच्या दर्शनाने पाप नष्ट होतं. त्याचं कारण आहे त्यांच्या हृदयामध्ये विशेष रूपामध्ये देवाचं राहणं आहे. देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी पापनाशी दर्शने साधकाचा मायबाप, दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. त्यांच्या दर्शनाने पाप जातं. त्याचं कारण आहे देवाचं वास्तव्य त्यांच्या ठिकाणी विशेष रूपामध्ये आहे आणि आपल्या हृदयामध्ये देवाचं जे राहणं आहे ते सामान्य रूपाने, सामान्य असून नसल्यासारखंच असतं. तेव्हा तुकोबाराय सांगतात देवा ज्यांच्या चित्तामध्ये तुम्ही विशेष रूपाने राहता त्यांची संगती आम्हाला घडावी. आता दुसरी अडचण अशी आहे, संतांचं चित्त लहानात लहान आहे आणि ज्याला चित्तात साठवायचं तो महानात महान आहे. देव वशे चित्ती
त्याची घडावी संगती. भक्ताचं चित्त लहानात लहान आहे आणि परमात्मा ज्याला साठवायचं तो महानात महान आहे. तो परमात्मा किती मोठा आहे. पुरुष सूक्तामध्ये पहिलाच श्लोक आहे बघा. सहस्त्र शीर्षा पुरुषाः सहस्त्र अक्षः सहस्त्रपात सभूमिं विश्वतो ऋत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम. पुरुष सूक्त आपल्याला सांगतं परमात्मा किती मोठा. तर सगळ्या विश्वाला व्यापून आणखीन 10 अंगुल परिमाणाचा तो काय आहे शिल्लक. एवढा मोठा आहे तो. एवढा मोठा आहे महाराज तो. त्याचं महानपण आणखीन सांगू का. तुकोबार आहे त्याचं महानपण सांगतात. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. एवढा तो मोठा आहे. हा एका रोमी 80 एका रोमी 80 धेंडे अनेक ब्रह्मांड. असे रोम किती नाशे ब्रह्मांड किती. आपलं डोकंच बंद पडल महाराज. ब्रह्मदेवाचं 4 मेंदूचं बंद पडतंय. आपलं आहेच काय. काल काय भाजी खाल्ली आज आठवत नाही. हरिपाठ काही लोकांचा कडाला जातच नाही महाराज. का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. तेव्हा भगवान परमात्मा महानात महान आहे आणि भक्ताचं चित्त लहानात लहान आहे. मग एवढ्याशा लहानशा चित्तामध्ये महानात महान असलेला परमात्मा कसा सामावला जातो. तर त्याचं उत्तर असं आहे. परमात्मा महानात महान आहे. भक्ताचं चित्त लहानात लहान आहे. पण भक्तिप्रेमामुळे भक्तिप्रेमाला एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तेने संपुष्टी राहावे. तेने संपुष्टी राहावे. प्रसन्नता आहे महाराज. म्हणणारे सर्व तुमचे मते महाराज आहेत. वाजवणारे गोड आहे. सिस्टीम गोड आहे. ऐकणाऱ्याचा अजून डोळा लागलेला नाही. ते पण गोडच आहे सगळे. पण आता घड्याळ वाढत चाललंय. मला वाटतं हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर 500-600 किलोमीटर रान तोडून जे शीण आला होता तो सगळा शीण माझा गेला बघा. हे असं वातावरण आहे इथे. वा सुंदर नियोजन महाराज सुंदर. मी रात्रभर कीर्तन करीन मग ते महाराज तुम्ही म्हणायला असल्यावर. हां पण करणार नाही. आपल्या वेळेत संपवतो बरं. नाही तर उठून जाऊ उगाच. आपल्या संकल्पित वेळेमध्ये धावत्या वेगामध्ये सांगतो. आता परमात्मा महाराजांनी प्रमाण दिलं. एवढा प्रभू भावे. केवढा एवढा शब्द ठेवला महाराज फक्त. एवढा केवढा ते कीर्तनकारांना डोकं लावायचं केवढा. तुकोबारायने आपल्या अशा काही गोष्टी ठेवल्यात. मग सगळंच सांगितलं असतं तर कीर्तन करायला काही कामच राहिलं नसतं ना. एवढा म्हटलं की आता तिथं कीर्तनकारांना बुद्धी चालवायची. हो चिंतन करत राहायचं. केवढा तर आकाशापेक्षाही मोठा. उग आकाशापेक्षा व्यापक वस्तू नाही म्हणून त्याच्या मोठेपणाला कशाची उपमा दिली आकाशाची दिलेली आहे. आकाशापेक्षा मोठी दुसरी वस्तू नाही. वस्तुतः असे आकाश लाखो आकाश त्याच्या स्वरूपामध्ये लपीथपी खेळतायत. लपीथपी एवढा तो काय आहे मोठा आहे. परमात्मा एवढा मोठा आणि भक्तांचं चित्त अति लहानात लहान आहे. पण एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावे. का होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती. भक्ती प्रेमाने त्याला भक्ताने जसं करावं तसा तो काय होतो त्यांच्या विचारानुसार होतो आणि भक्ताची इच्छा पुरवतो. भक्त जशी अपेक्षा करतील तसा भगवान परमात्मा होतो महाराज. भक्ताने जर ठरवलं देवाने लहान व्हावं भगवान परमात्मा लहान होतात. भक्ताने जर ठरवलं परमात्मा मोठा व्हावा परमात्मा मोठा होतो. भक्ताने जर अपेक्षा केली की देवा मला तुझं विश्वरूप दाखव भगवान परमात्मा अर्जुनाचं निमित्त करतो. अर्जुनाला विश्वरूप दाखवतो. तेव्हा होय भक्ती केला तैसा. भक्ताने जसा करावं तसं भक्ती प्रेमाने तो
आकळला जातो आणि भक्ताने जसं करावं तसा तो होतो. हो, तसा होतो. 1 मिनिट मी आपल्याला गोकुळ गावामध्ये नेतो. होय भक्ती केला तैसा याला पुष्टी देण्याकरता. कालीचं कीर्तन उद्या आहे, पण मी 2 मिनिटामध्ये तुम्हाला नेतो. होय भक्ती केला, भक्ताने जसं करावं तसा कसा तो होतो. भगवान परमात्मा एके दिवशी पहाटे यशोदामय्या उठलेल्या आहेत, अंगण झाडू लागलेले आहेत. अंगण झाडू लागल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा बालरूपामध्ये प्रगट झालेले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागे झाले. इकडं तिकडं बघितलं, आई दिसत नाही. आई दिसत नाही म्हटल्यानंतर लगेच मोबाईल सुरू केला, रडायला सुरुवात केली. रडण्याचा आवाज आल्याबरोबर यशोदामय्याने झाडू फेकून दिला. धावत आलेले आहेत, देवाला उचलून मांडीवरती घेतलेले, स्तनपान देऊ लागलेले आहेत. त्याला भूक लागलेलीच नव्हती, आईसाठी रडत होता. आणि मग स्तनपान दिलेलं तरी रडता राहिना. मग वडापाव दिला तरी राहिना, खुळखुळा दिला तरी राहिना, कुरकुऱ्याचा पुडा दिला तरी राहिना, मकाचा बांबू दिला तरी राहिना, गुड्डे बिस्किट दिलं तरी राहिना, खेळणी दिली तरी रडणं बंद होईना. नाना परी समजावी ते, नाना परी समजावी ते, मागेल ते खाया समजाविते, मागेल ते खाया देते, थोपटोनी निजविते, हलविते पाळण. तरी त्याचा भोंगा चालूच, रडायचंच बंद होईना. 11 वाजायला लागले तरी घड्याळ बघा ना. बर, नाना प्रकारची समजूत घालले, सगळे खेळणे दिले, खायचे पदार्थ दिले, स्तनपान दिलं, तरी त्याचं रडणं थांबत नव्हतं. असा 4 वाजल्यापासून 6-6:30 वाजेपर्यंत असा नॉनस्टॉप रडतच होता महाराज. यशोदामय्याने सोपावाल्या बोलविल्या, लिंबावाल्या बोलविल्या, बर देवरशी बोलवले, डॉक्टर्स बोलवले, कुणाचंच डोकं चालना आणि त्याचं रडणं बंद होईना. आणि मग शेवटी यशोदामय्या बेचैन झालेल्या आहेत. आणि तेवढ्यामध्ये पाण्याचं निमित्त करून देवाच्या दर्शनाला राधामाता आल्या. राधामाता आल्यानंतर राधामातेला पाहिल्याबरोबर देवाचं रडणं काय झालं, शांत झालं महाराज. राधामाता म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप महाराज. ज्यांचे डोळे चांगले नाहीत ते राधामातेकडे वेगळ्या नजरेने बघतात महाराज. राधामाता मूर्तिमंत भक्तीचं स्वरूप. राधामातेला पाहिल्याबरोबर देव शांत झाले. यशोदामय्याला आश्चर्य वाटलं, मनातल्या मनात म्हणल्या, डोल्या 4 वाजल्यापासून मी तुला समजून घालण्याकरता अनेक उपाय केले, पण ते सगळे अपाय ठरले. आणि राधेला पाहिल्याबरोबर ह्याचं काय झाले, रडणं शांत झालेले. राधेला जवळ बोलावून घेतलं. राधे, अगं 4 वाजल्यापासून पोरगं रडतंय, सगळे उपाय केले पण त्याचं रडणं थांबलं नाही. आणि तू आल्यानंतर, तुला पाहिल्यानंतर याचं रडणं थांबलेलं आहे. याच्यातलं गमक काय आहे? राधामातेने सांगितलं, याच्यातलं गमक असं आहे यशोदे, जो भक्त देवाकरता रडतो त्या भक्ताकरता देवही रडतो. तुम्ही देवाकरता रडा, एक दिवस देव तुमच्याकरता रडल्याशिवाय राहणार नाही महाराज.
राधा मातेने सांगितलं यशोदे देवाची भेट व्हावी, देवाचं दर्शन व्हावं, देवाचा स्पर्श व्हावा म्हणून एक जन्म नाही हजारो जन्म मी काय करते, रडते. आणि मग अशा भक्ता करता देवही रडत असतो. यशोदामयाचं समाधान झालेलं आहे. राधे अगं 4 वाजल्यापासून हा रडू लागल्यामुळे घरातली कामं तशीच पडली. अंगण झाडायचं तसंच राहिलंय, झाडू सडा टाकायचा तसाच राहिला, गॅस चौका तसाच राहिला. आता चूल चौका राहिलाच नाही, आता गॅस चौका तसाच राहिला आहे. रात्रीची भांडी तशीच पडली आहेत, अंथरुणं तशीच पडली आहेत. मला जरा घरातली कामं आवरायची आहेत. तो कृष्णाला घेऊन जा, कृष्णाला तुझ्या घरी घेऊन जा. आणि मग राधेला आनंद झाला. नीतिका राधे राधे घेई श्याम सुंदरा, काय नेई आता झड करी आपुल्या मंदिरा. परब्रह्माला श्रीकृष्णाला तुझ्या घरी घेऊन जा. राधेच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. विलंब न लावता राधा मातेने कन्हैयाला घेतलेले घरी गेलेले आहे. दरवाजा लावला, आतून कडी लावली. गेल्यानंतर देवाला पाटावर बसवलेलं आहे. देवाच्या पायाची पूजा केलेली आहे. देवाला तिलक लावलेला आहे, आक्षहन केलेलं आहे. त्याला आपली दृष्ट लागू नये म्हणून गालाला काळा तिलक लावला. आणि लोणी भरवलं. लोणी भरवल्यानंतर राधा माता म्हणतात कृष्णा जरा तो मोठा असता, तुला बोलता येत असतं तर आपण 4 वेदाची काय केली असती, चर्चा केली असती. तुला चांगलं बोलता येत असतं तर आजच्या कीर्तनकाराला बसवलं असतं, तुलाच उभं केलं असतं बघ. आपण वेदाची, शास्त्राची, पुराणाची चर्चा केली असती. मोठा झाला असतास तर बरं झालं असतं. मोठा असतास तर देवाने विचार केला आपल्या भक्ताची अपेक्षा आहे, आपण काय व्हावं, मोठं व्हावं. देवाने सांगितलं राधे मला मोठं होता येतं. मग काय करावं लागेल, काय नाही म्हणले, तू डोळे झाक, मी लगेच मोठा होतो. राधा मातेने डोळे झाकले आणि काहीतरी आपला पुटपुट मंत्र म्हणला. काय त्याला मंत्र, संकल्प केला की मोठा, संकल्प केला की छोटा. संकल्प केल्याबरोबर 22 वर्षाचा झाला महाराज. राधे डोळे उघड, 22 वर्षाचा झाला महाराज. राधा माता बघतच राहिले, अरे वा 22 वर्षाचा झाला, मोठा झाला. तेवढ्यामध्ये राधेचे मालक आले, आणया. राधे दरवाजा उघड. राधा माता म्हणल्या देवा माझे मालक आलेले, आता तुला छोटं व्हावं लागेल. देव म्हणले राधे मला मोठा व्हायचा मंत्र पाठ आहे. मला छोटा व्हायचा मंत्र आता आठवत नाही. 11:30 वाजले तरी आठवायचा नाही. बघ परवडतंय का, मला आठवत नाही आता. राधेने सांगितलं बाबा तुला काहीच अशक्य नाही. देवा लाज रखो तुम मेरी, देवा तुम्ही छोटे व्हा. आणि मग भगवान परमात्मा छोटे होतात. राधेने म्हणलं मोठे व्हा, भगवान परमात्मा मोठे होतात. याला म्हणायचं होय भक्ती केला एरवी. असंय महाराज, योगी यांच्या ध्यानी ध्याताना, हे ऋषीमुनी योगी ध्यान करून करून मरायची पाळी आली, त्यांच्या स्वप्नात जात नाही महाराज. आणि राधा मातेने भक्ताने सांगितलं मोठा हो, परमात्मा मोठे होतात. भक्ताने म्हणावं तू छोटा हो, परमात्मा छोटे होतात. तेव्हा भक्ताचं चित्त लहानात लहान आहे आणि परमात्मा महानात महान आहे. पण होय भक्ती केला तैसा. मला वाटतं जनाबाईने आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने देवाला हृदयामध्ये कोंडून ठेवला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदी खाना केला आणि आत बिडीचा कट्टा ठेविला नाही. आत विठ्ठल कोंडीला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. तेव्हा भक्तीच्या सामर्थ्याने तो आकळला जातो आणि महानात महान असलेला परमात्मा लहान होऊन भक्ताच्या चित्तात राहतो. म्हणून तुकोबाराय सांगतात देवा देव वशे चित्ती आणि त्याची घडावी संगती. तुकोबाराने जाता जाता घडावी शब्द ठेवलाय बघा. घडावी, घडणं, होणं आणि करणं अशी 3 क्रियापद आहेत. करणं, होणं आणि घडणं. बरं का, जिथे पुरुष प्रयत्न प्रधानत्व असतं तिथं करणं असतं.
जिथे प्रारब्ध प्रधानत्व असतं तिथे होणं असतं आणि प्रारब्ध आणि प्रयत्न जिथं थांबतात तिथं घडणं असतं. महाराज संतांची संगती एकतर होतच नाही, भेटच होत नाही. बहु अवघड असे संत पीठ. संत भेटले तरी त्यांची संगती घडत नाही. दुर्लभ गोष्टी सगळ्या ह्या. म्हणून तुकोबाराय सांगतात देव वशे चित्ती त्याची घडावी, आम्हाला त्यांची संगती घडावी अशी आमच्या मनातली आवड आहे. ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मना, ऐसे आवड ते मना, ऐसे आवड महाराजांचं नाव मला माहीत नाही. अशोक महाराज जी 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 चालतंय. 10 मिनिट सांगतो अजून. बरं तुमच्या मनावर तुकोबाराय सांगतात देव वशे चित्ती त्याची घडावी संगती, आम्हाला त्यांची संगती घडावी. ज्यांच्या चित्तामध्ये तुम्ही विशेष रूपाने राहता अशा संतांची संगती घडावी अशी आमच्या मनातली आवड आहे. ऐशे आवडते मना. सामान्य जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी. सामान्य जीवाची आवड आहे वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. अज्ञानी लोकांची ही आवड आहे. देवाची आवड वेगळी. देवाला काय आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदितसे. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार या सप्त्याची त्या सप्त्याला. असं नाही ना, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाची अपेक्षा आहे गड्या हो. मी तुम्हाला मानव देह दिलाय, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपन भवरोग. भगवंताने आपल्याला ही सगळी पंच कर्मेंद्रिय पंचज्ञान इंद्रिय देवाची प्राप्ती करून घेण्याकरता दिलेली आहेत. हो, ज्याला आपल्या जीवनावरून गाढवाचा नांगर फिरू नये असं वाटतं त्याने अखंड देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. ज्यांना यमाचे टोले आपल्या पाटडामध्ये पडू नये असं वाटतं, आपल्या जीवनामध्ये जन्म मरणाचं दुःख येऊ नये असं वाटतं, त्याने आपल्या आयुष्याचा
आणि मानव देहाचा सदुपयोग केला पाहिजे आणि भगवंताच्या चिंतनात काळ घालवला पाहिजे. देवाची अपेक्षा आहे माझ्या नामाचा आश्रय मानवाने करावा आणि या जन्ममरणातून काय व्हावं, मुक्त व्हावं. देवाशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा. वैष्णवांचाही देवाची आवड आहे आणि संतांची आवड आहे. माझी जीवीची आवडी पंढरपुरा. ज्ञानोबरायांची आवड विश्वाचं कल्याण करणारी महाराज. ज्ञानोबरायांनी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरची वारी केली नसती तर हे आषाढीचा सोहळा जन्मालाच आला नसता महाराज. लोक म्हणले असते ज्ञानोबराय तुकोबरायांनी कुठं वारी केली, आपण का करायची. ज्ञानोबराय तुकोबरायांनी ही पताका खांद्यावरती घेतली. पंढरीची वारी आहे माझी घरी, त्यांना गरज नव्हती पण आपल्याकरता घेतली. तेव्हा संतांची आवड आहे. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. तेव्हा तुकोबराय आपली आवड सांगतात. हो, ऐशे आवडते मना. आमच्या मनात अशी आवड आहे, आम्हाला संतांची संगती घडली पाहिजे. ऐशे आवडते मना. आणि देव आहे संत संगतीची आमची वासना तुम्ही काय करा, पूर्ण करा. देवा पुरवावी वासना. वासना दोन प्रकारची मते बाबा. वासना द्विधा प्रोक्ताने शुद्धाच मलिना तथा मलिना जन्म हेतु हो शुद्धा जन्म विनाशनी. दोन प्रकारची वासना, एक मलिन वासना आणि दुसरी शुद्ध वासना. मलिन वासना जन्म मरणाला कारणीभूत आणि शुद्ध वासना जन्मविनाशिनी जन्म मरणातून मुक्त करणारी आहे. मलिन वासना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मलिन वासना आणि तेची झाले अंगे हरिरूप हे शुद्ध वासना आहे. तुकोबराय सांगतात देवा आमची ही संत संगतीची परमार्थिक शुद्ध वासना आहे, आमची तेवढी वासना पूर्ण करा. ऐशे आवडते मना देवा पुरवावी वासना. तुकोबरायांना वाटलं भगवान परमात्मा आपली ही अपेक्षा पूर्ण करतील. संतांची संगती मागितल्यानंतर ते देतील आणि उग श्रावण मासापुरती देतील. म्हणून हे अशी अडचण होऊ नये म्हणून तुकोबराय पुन्हा देवाला विनंती करतात. देवा संतांची संगती आम्हाला घडली पाहिजे, ती जवळून घडली पाहिजे, त्यांचा अंग संग झाला पाहिजे आणि संतांची भेट संतांची संगती झाल्यानंतर त्यांचा आणि आमचा वियोग पुन्हा होता कामा नये. हरिजनासी भेटी नहो अंग संग तुटी. तुकोबराय सांगतात हरिजनाशी भेटी, त्यांची भेटी व्हावी, जवळून व्हावी, त्यांचा अंग संग व्हावा आणि संतांची भेट एकदा झाल्यानंतर पुन्हा त्यांची आणि आमची ताटातूट होता कामा. माई लेकराची ताटातूट झाल्यानंतर आईला जसं दुःख होतं तसं तुकोबराय सांगतात संत भेटले, त्यांची काही काळ संगती मला मिळाली आणि पुन्हा जर त्यांचा वियोग झाला तर त्यांच्या वियोगाचं दुःख माझ्या चित्ताला सहन होणार नाही. म्हणून एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी. एकदा संतांची संगती झाल्यानंतर पुन्हा जन्मोजन्मी त्यांची आणि आमची ताटातूट होऊ नये म्हणून हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी. अंग संग झाला पाहिजे आणि तुटी न हो त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये पुन्हा वियोग होऊ नये. त्यांचा वियोग झाल्यानंतर जीवना वेगळी मासुळी आणि तैसा तुका तळमळी. ज्ञानोबराय समाधिस्थ झाल्यानंतर नामदेवराय केवढा आक्रोश करत होते महाराज. जय जय शब्द नाम बो भाई केशवागात त्राहे त्राहे मे व्याकुळ होत आहे ज्ञानदेवा कारणे ज्ञानदेवा कारणे. ज्ञानोबरायांच्या नामदेवरायांनी समाधीचे जे अभंग लिहिलेले आहेत, नामदेवराय व्याकुळ झालेले आहेत ज्ञानोबरायांच्या वियोगामध्ये. तेव्हा
तुकोबाराय सांगतात, संतांची संगती झाल्यानंतर पुन्हा आमची ताटातूट होता कामा नये, तेव्हा हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी, आईशे आवडते मना देवा पूर्वावी वासना. आणि मग पांडुरंगाने विचारलं, महाराज 11 वाजून गेलेत, का बरं तुम्ही संतांची संगतीची अपेक्षा करताय? जवळून संतांची संगती घडली पाहिजे, जवळून घडली पाहिजे, अविरत घडली पाहिजे, अखंड संतांची संगती घडली पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा करताय. त्या संतांच्या संगतीचं महत्त्व तरी काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांच्या संगतीचं महत्त्व शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीणे, तुका म्हणे जीणे, तुका म्हणे जीणे, तुका म्हणे जीणे, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका
नाशिक जिल्ह्यातलीच आहेत गुणवान मंडळी. वा वा जवार सांग वा. नाशिक जिल्हा नाही, पालघर जिल्हा नाही का जी. वा 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 चांगली गोष्ट. चला आपल्या सगळ्या सर्वांच्या कलेवरून मी माझा जीव वाळून टाकतो. एकावने बळी अशा प्रकारची मंडळी आपण पाचारण केलेली आहेत आणि आपण आनंद उपभोगलेला आहे भजनाचा, तत्त्वज्ञानाचा. तेव्हा तुकोबारायांना विचारले, तुका म्हणे जिने आणि भले संत संकष्टाने. काय त्या संतांच्या संगतीचं महत्त्व आहे? तुम्ही जवळून मागता, अखंड मागता, अविरत मागताय संतांची संगती. तुकोबारायांनी सांगितलं, देवा संतांच्या संगतीमध्ये जिन्याचं पर्यावसान देवात होतं. संतांची संगती झाल्यानंतर जीवाचा देव होतो. हो, जीवाचा देव होतो. वाल्या कोळी नारदांच्या संगतीमध्ये आल्यानंतर वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. आणि परिणाम असा झाला, रामप्रभूंचा अवतार होण्याच्या अगोदर घटना लिहून ठेवली आणि त्या घटनेप्रमाणे पुढे रामप्रभूंना वागावं लागलं. बोलेला वाल्मिक तैसेची करीन, वरतोने दावीन नामा म्हणे. एवढा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? क्षणभर नारदांची काय झाली? संगती घडली. ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये 5-10 मिनिट तो रेडा आला. हो 5-10 मिनिट. हो, ज्ञानोबारायांचा स्पर्श ज्या रेड्याच्या मस्तकाला झाला, हो त्या रेड्याचा काय झाला? देव झाला ना. नगर जिल्ह्यामध्ये जाता जाता जा की आळ्या फाट्याला, आळ्याला जा. आळ्याला रेड्याची काय आहे? समाधी. महाराज समाधी रेड्याची नाही, एक संताची. रेड्याला रेडा राहिलाच नाही, तो संत झाला आणि त्या रेड्याचं मंदिर बांधलंय. तिथं 12ही महिने काय चालू आहे? पारा चालू आहे. आणि परिसरातली लोक महिन्याला त्याची काय करतात? वारी करतात, वारी करतात. म्हणजे ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेड्याचा देव झाला. नाथ महाराजांच्या संगतीमध्ये गावबाचा, पोळ्या खाण्यासाठी राहिलेला गावबा, त्याने अवशेष राहिलेलं रामायण काय केलं? पूर्ण केलं. आचार्याच्या संगतीमध्ये त्रोटक नावाचा एक बुद्धिहीन विद्यार्थी होता, पण त्यांच्या कृपेने तो आचार्य झाला. तेव्हा संतांच्या संगतीमध्ये हो जीवाचा देव होतो. मला वाटतं रेडा बिडा आहे, गावबा सगळी चेतन आहेत. संतांच्या संगतीचा परिणाम चेतनावर होतो, याच्यामध्ये नवल नाही. संतांच्या संगतीचा परिणाम जडावर होतो. महाराज संतांच्या संगतीमध्ये चेतन तर अनेक तरले, पण संतांच्या संगतीचा परिणाम जडावर होतो. जडावर. भिंत जड असते का चेतन आहे? बरं, भिंत जड आहे, पण जड असलेली भिंत, ज्या भिंतीला ज्ञानोबारायांचा, निवृत्तीनाथांचा, सोपानदेवाचा, मुक्ताईचा स्पर्श झाला, ती भिंत पवित्र झाली. मला वाटतं त्या भिंतीकरता मंदिर बांधलंय बघा. एरवी मंदिरासाठी भिंती असतात, पण एक भिंत अशी भाग्यवान आहे की त्या भिंतीसाठी काय बांधलंय? मंदिर बांधलं. मंदिर कुठं? आळंदी गावामध्ये भिंतीसाठी मंदिर बांधलं. का? ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांचा स्पर्श तिला झाला, संगती घडली आणि तिचा ज्ञानोबारायांचा स्पर्श झाल्यामुळे ती एवढी पवित्र झाली की लोकांनी तिचं काय बांधलंय? मंदिर बांधलं. ज्ञानोबारायांच्या समाधीचं जेवढ्या आदराने लोक दर्शन घेतात, तेवढंच त्या भिंतीचं काय घेतात? हो, आदराने दर्शन घेतात. चालविली जड भिंती, ती भिंत पवित्र झाली. मला सांगा, खांबा करता मंदिर असतं का? मंदिरासाठी खांबा असतात? बरं, मंदिरासाठी खांबा असतात, खांबासाठी मंदिर नसतं. पण एक खांब महाराष्ट्रामध्ये असा भाग्यवान आहे की त्या खांबासाठी काय बांधलंय? मंदिर बांधलंय. सांगता येईल? नेवासा. नेवाशाला मंदिरासाठी खांब नाही, खांबासाठी काय बांधलं? मंदिर बांधलं. कोणत्या खांबा करता? ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी काय सांगितली? ज्ञानेश्वरी सांगितली.
आणि सच्चिदानंद बाबाने लिहून घेतले. ज्ञानोबरायांचा स्पर्श ज्या खांबाला झाला, ज्ञानोबरायांची संगती ज्या खांबाला घडली, त्या खांबासाठी काय बांधलं? मंदिर बांधलं. ज्ञानोबरायांचा स्पर्श ज्या भिंतीला झाला, त्या भिंतीचं मंदिर बांधलं. तुकोबाराय ज्या शिळेवर बसून भजन करत होते, त्या शिळेचं देहू गावामध्ये काय बांधले? मंदिर बांधले. संतांच्या संगतीमध्ये चेतनाचा उद्धार होतो, याच्यामध्ये नवल नाही. संतांच्या संगतीचा स्पर्श झाल्यानंतर जडावरही त्याचा परिणाम होतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, संतांच्या संगतीचा हा महिमा आहे देवा. म्हणून तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, असा संतांच्या संगतीचा महिमा असल्यामुळे माझी अपेक्षा आहे, देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. आयशे आवडते मना देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज रामप्रभूंचा दरबार आहे आणि नामचिंतनाचा फार मोठा महिमा आहे. अर्धाच मिनिट आपल्याला रामप्रभूंचं भजन करायचं आहे, पण सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भजन करायचं. आता सगळे हात वर करा. वा, आपल्या सर्वांना वंदन आहे माझं. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम. राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम. राजा